अनन्या, आज काय बनवतेस? तू बघ आज मी काय बनवते. ओके. 1 वाटी इथे दूध, 2 चमचे साखर, एक चमचा ईस्ट, याला आता मिक्स करून घेऊया. आणि 10 मिनिटसाठी असंच ईस्ट ऍक्टिव्ह होऊन द्यायचंय. कुछ तो पक रहा है. हे ईस्ट कुठे मिळतं? दुकानात. आपण 2 वाटी मैदा घेणार आहे. इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे चाळून. त्यात आपण थोडंसं मीठ टाकू. इथे ईस्ट ऍक्टिव्हेट झालेलं आहे. यावर जेव्हा फोम येईल, फेस येईल, तेव्हा समजायचं ईस्ट ऍक्टिव्हेट झालंय. जर नाही आलं तर ईस्ट मध्ये काहीतरी गडबड असेल. असं फोम आला पाहिजे, छान फेसळ दूध झालं पाहिजे. तर मीठ टाकलेलं आधी मिक्स करून घेऊ. आणि त्यानंतर गरजेप्रमाणे आपण हे ईस्टवालं दूध याच्यात टाकत राहू. आपलं माप बरोबर होतं दुधाचं. सगळं दूध यूज केलं. म्हणजे 1 वाटी दुधासाठी आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे. हो, हे असंच चिकट झालं पाहिजे. तर यात आपल्याला बॅचेस प्रमाणे तूप टाकून घ्यायचंय. जे तुम्ही तेलही टाकू शकता, पण मी ते तुपाचा वापर करते. पहिली 1 चमचा तूप. याला थोड्या वेळ परत मळून घ्यायचं छान. आता हे आपण ताटात मळून घेतलं. तर ह्याला छान खूप वेळा आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय. म्हणून आपण ह्याला खाली मळूया. आता यावेळी यात दुसरे बॅच तुपाची टाकू. वहिनी अजून 1 चमचा तूप. बस. त्याला चांगलं आपल्याला 200 वेळा मळून घ्यायचंय छान. जोपर्यंत पिठाला मऊपणा येत नाही पर्यंत त्याला मळत राहायचं. पीठ टाकायचं का?
एवढं मळावं लागेल आणि तिघींनी मिळून ते मळलंय तिघींनी मिळून त्याला 200 वेळा मळून घ्यायचे, तेव्हा कुठे आपली बॉम्बलॉनी एकदम सॉफ्ट आणि आतून एकदम लेयर्स बनतील त्याचे. इथं आपण एक खूप वेळा मळून घेतलंय. याला चेक कसं करायचं मी तुम्हाला सांगते. चेक कसं करायचं, थोडं ते छोटस असं गोल करून घ्यायचं. झाली ना आता. छानशी जाळी म्हणजे थोडस जाळी पाडण्याचे प्रयत्न. कविता आणि अनन्या दोघी पण आता जाळी पाडत आहे. त्याला थोडं तूप लावलं की जाळी पडत. अगं पडली त्याला जाळी, तुम्हाला पाडता येत नाही ती. ते बघ कवितानी पाडली. हा 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 हे बघ कशी छान जाळी पडली बघ. त्याची छान ट्रान्सपरंट दिसलं पाहिजे. हे बघ असं झाली. आपलं पीठ तयार झालंय. आता आपण ह्याला खालून तूप लावून घेऊया. अजून थोडं बस. याला असं छान तूप लावून घेऊ आणि आंबा ठेवून घेऊया. ह्याच्या वरतूनही आपण थोडं तूप लावून घेऊ म्हणजे ड्राय होणार. आता ह्याला 1 तासासाठी आपल्याला असंच ठेवायचंय. फुललंय हे छान. आता लगेच त्याचे गोळे करून घेऊ आपण आणि त्याला परत 10 मिनिटं ठेवायचे. छान याला असं आतल्या साईडला याचा थोडी हवा भरली पाहिजे याच्यात. असं करून आपण हा बेकिंग पेपर घेणार आहे. आपल्याला असं आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे, त्यात हवा भरली पाहिजे अशा प्रकारे. असंच ठेवायचं आता 10 मिनिट. हे बघा हे कसे डबल फुललेत. आता आपल्याला या पेपर सोबतच या तेलात तळायला टाकायचे. याला असं लो फ्लेमवर तळून घ्यायचंय. त्याला आपण पलटून घेऊया. आपल्याला हा कागद अलग काढून घ्यायचा आहे. त्याला फोर्सफुली काढायचा नाहीये. निघत नसेल तर थोड्या वेळ ठेवायचा, निघून जाईल तो. ओके.
साखरेच्या पावडरमध्ये आपल्याला त्याला कोटिंग करून घ्यायचंय. यात आपण 2 चमचे कोको पावडर आणि दूध टाकून असं मिक्स करून घेतलंय. आता आपण याच्यात डेअरी मिल्क टाकूया. त्यात मी 3 कॅडबरी टाकल्या. आणि काय केलंय? पायपिंग बॅग आपल्याला त्याच्यात टाकून ना आपल्या याच्यात टाकायचं. याच्यात फिलिंग टाकायची, त्यामुळे त्याला फोल्ड करून घेऊया. आणि हे चॉकलेटची फिलिंग आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायची. नाईस नाईस. आता एक फोडून टाकूया. ही आहे आपली बॉम्बलॉनी तयार. वाव, किती फ्लफी आहे आणि बाहेरून एकदम क्रिस्पी. हे बघा लेयर्स, एकदम खायला एकदम मस्त.